निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हो बोला. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो, कारण मी काल म्हणजे तुमचे अनुभव मी गेले 15 दिवस ऐकतेय. हो. हो, अचानक म्हणजे काय झालं मला नव्हतं माहिती की नाही का अचानकच लिंक आली मला. आणि मी ऐकलं तर मला एवढं आवडलं. मी म्हणजे रोज यायला लागले, मी रोज ऐकते. आता कालच तो अनुभव ऐकत होते दोघींचा नाही का, बीड मधला तो मंगल आणि बीडकर सुशीला. एवढा पूर्ण मी अनुभव ऐकेपर्यंत रडत होती आणि एकही अनुभव असा नाही की मी रडली नाहीये. हो, आणि परवा एक अनुभव ऐकला मी, त्यामध्ये म्हणजे जेवढे माझ्या मनात प्रश्न होते ना तेवढे ते एका म्हणजे अनुभवात सगळे तर मला स्वामींनी दिली. हो ना, एवढं मला नाही का छान वाटलं. आणि काल अचानक म्हणजे माझ्या 8 दिवस झालं की माझे प्रश्न होते मनात नाही का भरपूर. मला केंद्रे दादांचं तुम्ही प्रत्येक वेळेस नाव घेता, मला नव्हतं म्हणजे माहिती. मी इथं भुईंज केंद्रामध्ये म्हणजे सुरुवातीला मी माझं नाव सांगते. माझं नाव सुरेखा चंद्रशेखर भोसले. मी भुईंज सातारामध्ये राहते. अच्छा अच्छा. हा, तर इथं आमचं केंद्र आहे भुईंजमध्ये. तर मी जाते तिथं, म्हणजे मलाही काही शंका वाटलं तर मी आपली काकूंना विचारते. इथे गाडे काकू म्हणून आहेत, त्यांना मी विचारते. त्या मला सांगतात तेवढी आपली सेवा देते मी. आणि आपले 3 अध्याय रोजचे आणि 11 माळी जप मी आज 15 दिवस झाले बघा. शुक्रवारी 15 दिवस म्हणजे आज शुक्रवारच आहे. हो, आज 15 दिवस झाले मी ती सेवा चालू केली. म्हणजे मनात होतं भरपूर दिवस. म्हणजे मी गुरुचरित्र पारायण म्हणजे माझे घरी 3 झालेत आणि चक्री पारायण 2 झालेत केंद्रामार्फत. हो, पण मला ही सेवा मला म्हणजे वेळच नाही भेटायचा नाही का. माझं शॉप आहे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवते आणि पार्लरचं पण करते मी. अरे वा. माझं हो भुईंजमध्ये. तर इथं आल्यापासून आणि म्हणजे सुरुवात कशी करू की मी सुरुवातीला माझ्या स्वामींचं म्हणजे मला स्वामींचं हे काय माहिती नव्हतं. मी सुरुवातीला म्हणजे शाळेत असताना माझं शिक्षण खूप कमी म्हणजे 7वी शिकली मी. अरे वा, तरी एवढं करता तुम्ही? हो, सगळं करते. म्हणजे माझा अनुभव जर सांगायचं म्हटलं ना ताई, मी एवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना. माझं आता रनिंग आहे 33. पण सुरुवातीपासून हो खूप कमी आहे. माझं 16व्या वर्षी म्हणजे माझं हे सेकंड मॅरेज आहे. अच्छा अच्छा. हो, माझं पहिलं पण झालं होतं. तर माझं 16व्या वर्षी म्हणजे 15वं वर्ष संपलं आणि 4 दिवसांनी माझं लग्न झालं. म्हणजे 16व्या वर्षी लग्न झालेलं माझं. खूप. आणि त्यावेळेस आणि ती परिस्थिती तर अशी विचित्र होती ना की म्हणजे तिथं खूप म्हणजे असं सांगू पण शकत नाही नाही का. एक लेडीजला सांगायला हरकत नाही म्हणा, पण असं सगळ्यांनी सासू सासऱ्यांनी छळ करायचा. खूप 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 त्रास दिला. जेवण नसायचं. मी जेवण करायला म्हणजे असं स्वयंपाक करायला बसले, चुलीवरती स्वयंपाक असायचं नाही का. बरोबर. तर स्वयंपाक करायला घेतलं ना मोजून भाकरी भाकरी असायची. हो, जेवताना. आणि ते तरुण वय ना, काम केल्यानंतर किती भूक लागायची. मी अक्षरशः माहितीये का ताई, जर स्वयंपाक करायला बसली ना अंधार असायचा, पहिली भाकरी ग्लास भरून घेऊन जायचे बरोबर. आणि भाकरी करता करता हे सगळे बाकीचे कट्ट्यावर बसलेले असायचे. मी ती पहिली भाकरी भाजली ना की वाटत घ्यायची आणि ती भाकरी एक घास पाण्याचा एक घास भाकरीचा असं मी ते दिवस काढले. हो, आणि आता आपण एवढं काय म्हणजे कळत नव्हतं, पण आपण कणिक किती मळतो हे आपल्याला कळतं. बरोबर. तर हो, तर त्याच्या चपात्या किती होतील हे पण आपल्याला कळतं. आणि खोटं नाही सांगत, ते माझे म्हणजे स्वामींवरती त्यावेळेस मला स्वामी हे माहिती नव्हतं. तरी पण स्वामींनी ना एक कुत्रा होता आमच्या दारात, पाळीव कुत्रा, आणि शेतात जावं लागायचं. मी जायचे ना तर ताई तो कुत्रा माझ्या बरोबर असायचा अहो. आणि 2च चपात्या बरोबर. एवढा मोठा ऊस म्हणजे डोक्याच्या वरती ऊस जायचा, तर डोक्यात त्या ऊसात पाणी धरावं लागायचं, ते खुरपणी करावी लागायची. हो, तर आहे ना खोटं सांगत नाही मी, म्हणजे भीती वाटायची ना. मी देवाचं नाव घ्यायचे, देवा म्हणजे नाही का माझ्या पाठीशी उभं राहा, मला काय दिसू देऊ नकोस किंवा काय असं. कारण तिकडं माळरान असायचं, कुणी नसायचं. एकटी म्हटलं तरी तेवढ्या शिवारात मी असायची. तर ते कुत्रा ना अक्षरशः माहिती का ताई, मी चालले ना तर हातभर अंतरावर कुत्रा माझ्या पुढे उभं राहायचं.
आणि बापरे. तुम्ही सांगा 2 चपात्यामध्ये ते लेकरू म्हणजे आपलं लेकरू असल्यासारखंच किंवा आपल्याला भूक लागते तसं आपल्या बरोबर ते हो. आपलं राखण करते. खरंय मी खरंय. अक्षरशः खोटं नाही सांगते, चपातीने मी त्याला टाकायची. म्हणजे हे बापरे. स्वामींना माहितीये, मी चपातीत त्याला टाकायची, मी ऊस खाऊन दिवस काढले त्यावेळेस. आई ग. एवढं हो. आणि संध्याकाळचं असं खोटं नाही सांगते, मला स्वामी माझ्या आता पाठीशी आहेत. म्हणजे खरंच त्यावेळेस मी असे पण दिवस काढले, खूप विचित्र दिवस काढले. नवऱ्याने कधी म्हणजे कुठली गोष्टीचे सुख नाही दिलं, नाही ग. कुठलंच नाही, न शारीरिक न मानसिक. आणि सासऱ्यांनी फायदा घेतला प्रत्येक गोष्टीचा. बापरे. म्हणजे नाही का की सासरा म्हणायचा की तू म्हणजे नाही का आता तुम्हाला बोलायची स्पष्ट काही गरज नाही, कळलं असेल हो तुम्हाला काय हो ते. हो हो हो. त्यामुळं म्हटलं ते आमच्या काही खानदानात तसलं चालत नाही. मी बघा. हे नवऱ्याला सांगू कसं, कारण आपल्याला मला माहिती ना ही लोक कशी आहेत ती. सासू बरोबर. एकाचं 2 करून त्याला सांगितलं की सकाळ संध्याकाळ ते मला मारायचे. आई ग. एवढा त्रास हो. आणि मी बोलायचं नाही की माझं हे चुकीचं नाही अहो, माझी नाही चूक, असं सुद्धा मी बोलायची नाही. ती मला स्पष्ट सांगायची, हा. येऊ दे त्याला घरी, बघ तुला मार बसवते का नाही. मी एवढी बापरे. घाबरायची ना, अक्षरशः पाया पडायची, नका ना वाटत्या, असं नका करू. म्हणजे आई काय हो ग. माझं चुकलं हे सुद्धा मी बोलायची नाही. अरे मी अरे फक्त अरे. देवावरच हो देवावर ढकलायची. पण एक दिवस आहे ना, एक तो नाही का आपण म्हणतो हम्म. दारामध्ये तो लोक येतात बघा, ते भगवी कपडे वगैरे हो घालून हो हो आलेली. हो हो. तर तो माणूस आल्यानंतर त्यांनी आपलं म्हणजे सासूबाई म्हणले की दे त्याला म्हणून नाही का, म्हणजे आपलं थोडंसं धान्य काढलं, त्यांनी दिलं, त्यामुळे मी त्याला द्यायला गेले. हा. त्याला दिलं तर त्यानं काय सांगावं तिला, ही कडक लक्ष्मी नाहीये म्हटले. हा. हो. आणि ते त्यावेळेस मला नव्हतं काय माहिती, पण हा. मला ते राग आला ते असं म्हटलं की मला वाटलं की म्हणजे आता ह्या गोष्टीवरून संध्याकाळी परत त्या नवऱ्याने मला मारलं. अरे ही अशी अरे अरे. बोललेत तशी बोललेत म्हणून नाही का, म्हणजे ही किती आगाऊ आहे बघ, असं तसं. अरे अरे. पण मी काही बोलले नाही त्यांना, म्हणजे नाही का मी कसं बोलणार ना, म्हणजे ह्याच्यात माझी काही चूकच नव्हती ना हो, नाही ना. की बाबा हे असं आहे म्हणून नाही का. हो खरंय. हो. मग ते झालं तरी सुद्धा मी काही बोलली नाही. आणि ते भरपूर काहीतरी करायचे हो, म्हणजे नाही का घरात होम करायचा, मी बोलू नाही म्हणून असं. अरे अरे. घरात बोललं नाही पाहिजे, उलट पालट बोललं नाही पाहिजे, ते बोलल तेच मी केलं पाहिजे. आणि किती रानटी लोक ना. हो एवढे विचित्र. आणि ह्या युगात हो. सगळे माझे माहेरचे सुद्धा सगळे म्हणायचे की म्हणजे ही अशी लोक ह्या युगात नाही येतो आता, खरं. म्हणजे नाही का. हो. तर मग त्यांनी सुद्धा सहन केलं. माझे वडील जरी कधी आले ना, तर माझे वडील हयात नाहीयेत. हा हा. म्हणजे त्याच वेळेस माझे वडील एक्सपायर झाले. म्हणजे अरे. त्यांनाही टेन्शनच आलं ह्या गोष्टींचं सगळं नाही का, ते त्यांना नाही सहन झालं, ते खरं. गेले म्हणजे. आणि ते माझे वडील जरी कधी आले ना, आता त्यावेळेस काही म्हणजे परिस्थिती खूप नाजूक होती माझ्या वडिलांची. हा हा. आपण काम करू तेव्हा खायचं नाही का, हो, म्हणजे हो, हो. चांगलं स्थळ असल्यामुळं मग आमच्या वडिलांनी दिलं लग्न लावून. अरे आणि अरे. केलं तर हे म्हणजे असं करायचे, तर मी सांगितलं नाही कधी, कारण माझ्या वडिलांची एक चुलत आत्या होते, ती अशीच म्हणजे बोलता बोलता विषय चालला होता तेव्हा सांगत होती हा. की म्हणजे नाही का आपल्या आई वडिलांना कधी आपण सांगायचं नसतं, सासरी जे एकदा दिलं म्हणजे मेलं असं अरे सांगायचे. मग बापरे. ते मी मनात हे करून ठेवलं होतं की माझ्या आई वडिलांना का त्रास देऊ, माझ्या पाठीमाग मी मोठी, हा. माझी एक बहीण, एक भाऊ छोटा, मग आपण अरे. कशाला त्रास द्या ना, आपले आई वडील खचून जाणार, म्हणून मी काहीच नाही सांगायचे. बापरे, मार किती तरी समजदार नाही. मुलगी. हो अहो खरंच ना, म्हणजे नाही का परिस्थितीने खूप शिकवलं, एवढं शिकवलं ना परिस्थितीनं की भरपूर. तरी सुद्धा बापरे. ते सगळं सहन केलं. आणि मी फक्त एक देवाला म्हणजे हात जोडायचे देवाला हं. की देवा फक्त माझ्याकडून म्हणजे नाही का मला पाठीशी उभा राहा. खरंय माझ्या खरंय. मला त्यांनी म्हणजे नाही का हे जी गोष्टी आहेत ना सगळ्या पवित्र ठेव, म्हणजे मला पवित्र ठेव. हो म्हणजे समोरासमोर येऊ दे ह्या गोष्टी, हे जे आहे हा ना हा. खरं, मी सांगण्यापेक्षा तुम्ही समोर घडून आणलं तर ह्या गोष्टी त्यांना समोर कळणार आहे. हा. कारण या बरोबर घरात माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, नाही का. बरोबर तर बरोबर. देवाने एक दिवस असं झालं, सकाळचं तो म्हणजे कुठेही हात लावायचा सासरा मला, अरे काही अरे. हो गलिच्छ असे विचित्र शब्द बोलायचा. किती आणि नालायक काय ना होत माणूस. नाही. हो. आणि ते गुरांचा व्यापारी म्हणतात ना हो, ते तसा हा. प्रकार होता त्याचा. तो अरे तसा वा. धंदा करायचा, म्हणजे ती तसली घाणेरडीच होती, वृत्तीच माणसाची तशी होती हो त्या. हो हो. मला कधी शेजारी पाजाऱ्यांशी एखादी आणि मला लहान मुलं खूप आवडतात हो पहिल्यापासून. हो हो. तर मी कधी असं कुणाला म्हणजे लहान मुलांना बोलायला जरी केले तरी मला कधी बोलून द्यायचे नाहीत. अरे किंवा बापरे. कधी असं हो शेजारी चुलत्या म्हणजे जावांना कधी मी जावांशी बोलायचं नाही. कुठे कपडे धुवायला जरी गेले तरी मी एकटी असलीच पाहिजे, कुठं तिथं पाठीमागं येणार बघणार सगळं.
अगं बाई. त्यामुळे मी कधी कुणाशी बोलायचं नाही. शेतात गेलं तरी शेतात सुद्धा आपलं एकटं, कधी कुणाबरोबर जायचं नाही. बापरे. एवढा हा प्रकार सगळा, तरी सुद्धा माझ्या जावांना माहिती होतं ना. त्यांना माहिती होतं हे तिचा स्वभाव किती चांगला आहे, म्हणजे तिला माणसाशी किती हावरी आहे ती आपुलकी माणसासाठी, आहे. असं नाही का. हो, आपुलकी. त्यामुळे त्या बायका जरी असं कुठं भेटलं ना, शेतात जरी गेलेलं असलं तरी कुणी नसलं की गपचूप यायच्या, माझ्याशी बोलायच्या. हो का? त्यांना माहित होतं नाही खायला प्यायला देत नाहीत, हा हा म्हणून हा. त्या कधी शेतातलं खायला काय आणलं की गपचूप मला आणून देणार. बाई ग. म्हणजे त्यांनी पण मला शेजारी पाजारीने साथ दिली. आणि आमच्या तिथले एक माझ्या चुलत आत्याची नंदूबाई तिथे दिली होती गावामध्ये. हा हा हा. तर ते शेत दुसरीकडे होतं आणि हे शेत दुसरीकडे होतं. तर त्या शेतात मी आवर्जून जायची. हा हा. तिकडल्या शेतात म्हणलं की मला बरं वाटायचं, कारण मला त्यांच्या घरी त्या बाजूला गेलं की मला खायला भेटायचं ना त्यांच्या घरी. बरोबर आहे ग बाई. त्यामुळं मी तिकडे गेली ना हो, तर आहे ना ती, आणि त्या बिचाऱ्यांनी खरंच माऊलीला, मी तर म्हणते स्वामी त्यांना खरंच ना जे त्यांच्या इच्छा त्या सगळ्या पूर्ण करतील. कारण त्यांनी ना माझा एक आत्मा तृप्त केला. खरंच ना, मी अक्षरशः मरेपर्यंत मी त्यांना विसरणार नाही. ते तिकडं कसे का असणार, पण माझ्यासाठी साक्षात स्वामीच होते अहो. त्या कुठल्या रूपानं येऊन, अक्षरशः त्यांचा मुलगा छोटा होता, सगळं त्यांच्या कुटुंबाला माहिती होतं माझी परिस्थिती काय आहे. ती मी तिकडनं आलेली जरी दिसली ना तरी तो मुलगा रस्त्यावर उभा राहायचा आणि मला त्या ताई पटकन दूध आणि भाकरी कुचकर म्हणायच्या एकत्र आणि पटपट खा. हो ना. हो, तर ना अक्षरशः आठवलं ना ताई तरी मला अक्षरशः खरंच खोटं नाही सांगत, काय म्हणजे ते दिवस आठवले तरी मला हे होतं की खरंच मी काढलेत हे दिवस. किती वर्ष काढले होते असे? मी 1 ते 1.5 वर्ष काढलं तिथं, पण तेवढं म्हणजे नाही का सगळं आयुष्यभराचं मी सगळं भोगलं. अरे 1 ते 1.5 वर्ष काय सोपं आहे का? 365 दिवस एका वर्षात असतात ना. हो ना. हो, तरी सुद्धा नंदूबाई होत्या बिना लग्नाच्या एक. मग तिला दिसायचं नाही का त्या नंदेला आपले वडील कसे वागतात? सांगायचं ना, सांगितलं अक्षरशः सांगते की पुढं. तर एक दिवस नवऱ्याने स्पष्ट बघितलं, ते म्हणले एवढ्या सकाळी सकाळी अण्णा कशाला आले होते. तर मला रडायलाच यायला लागलं. म्हणजे नाही का, मी आधीच देवाला 8 दिवस मागणी करत होते की देवा हे त्यांच्या कानावर येऊ द्या, मी सांगू का नको. उद्या जर ह्या माणसाने मला काय केलं तर मी काय करणार आहे, मी कुठलीच राहणार नाही. मी इथं सुद्धा राहू शकत नाही, मी माझ्या माहेरी पण जाऊ शकत नाही. मला जीव दिल्याशिवाय पर्याय नाही, मी हे म्हणायचे देवाला. आणि त्यावेळेस तेवढं सांगितलं, म्हणजे नाही का, सांगितलं का त्यांनी? हो, समोर त्यांनी बघितलं. मी तो दिवस पूर्ण विचार केला. मी काय करू काय नाही ते दिवसभर मला विचारायचे काय झालं होतं, नक्की ते कशासाठी आले होते. मग मी संध्याकाळी रडायला लागली. म्हणलं अहो तुम्ही विश्वास जर ठेवणार असाल तर मी सांगते, नाही तर मी नाही सांगणार. मला म्हणले काय झालं ते सांग. मग मी सांगितलं असं असं आहे, तुमचे वडील मला असे म्हणतात. तर काय का होईना तेवढ्या वेळासाठी मी त्याला मानते की त्यानं त्यावेळेस भांडणं केली घरात. अरे वा. की कारण तो काय म्हटलं माहितीये का, की म्हणलं मी स्वतः बघितलंय. मी स्वतः बघितलंय म्हणून म्हणलं मी. आज तिने जर सांगितलं असतं ना तर विश्वास ठेवला नसता. बरोबर. म्हणजे मी मगाशी जे बोलले ते त्यांनी मला विश्वास ठेवला नसता. खरंय. तर तो विषय झाला. त्याच्यानंतर ते मी काय करायचे, मग ते घरात मला त्यांनी स्पष्ट सांगितलं, तो माणूस घरात आला की तू घरात थांबायचं नाही. अरे वा. त्यांना हो, जेवायला देताना सुद्धा ताट करायचं तिकडे द्यायचं, अजिबात त्यांच्या समोर थांबायचं नाही, तुझे तू बाजूला व्हायचं. म्हणजे 5-6 महिने कसे तरी गेले. आणि 5-6 महिन्याच्या नंतर मग माझे आजोबा वारले, चुलत आजोबा. तर हो, हे माझे मिस्टर काय आले नाही. ते म्हणले मी काय येणार नाही, अण्णा येतील. आता मला वाटलं की नंतर एका पोरीप्रमाणे आपल्याशी वागतात ते, म्हणल्यानंतर मला वाटलं की ते वागतील चांगले. तर ते नाही. नंदूबाईला ह्यांना सांगितलं की त्यांनी पण मला म्हणले तूच तशी आहेस, तूच चरित्रहीन आहेस, तुझे वागतात तसे. हो, तू तशीच आहेस, म्हणूनच तू माझ्या बापावर आळ घेते. आज आम्ही 3 जणी बहिणी असून आमच्या बापाने कधी आम्ही एका हातून झोपतो तरी आम्हाला कधी त्यांनी स्पर्श केला नाही. तू अशी बोलतीस कसं काय. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही कुठल्याही देवावर हात ठेवायला सांगा म्हणलं, मी त्यांची शपथ घेऊन सांगते म्हणलं, मी खरंच तशी नाही. म्हणजे विश्वास ठेवा थोडासा, तुम्ही एक बाई आहे म्हटलं. सासूबाईंना आणि दोघींना म्हणलं तुम्ही एक स्त्री आहात, तुमच्यावर जरी वेळ आली तर तुम्ही असंच कराल का हो. तुम्हीच मला साथ द्यायला पाहिजे. तर तुम्हीच नाहीच म्हणले, तू आहेस तशी, तुझं खानदानच तसलंय, तुझ्यात तसंच चालतं, म्हणूनच तुम्ही मोठी लोक बघता आणि तुम्ही आमच्या गळ्यात घातलं असं तसं भरपूर माझ्या माहेरच्यांची सुद्धा असं म्हणजे बोलली ती भरपूर. अरे. मग मी तरी सुद्धा गप्प बसली, रडली, मी जेवली नाही, काय नाही, स्वयंपाक तरी सुद्धा केला. कारण कसं नाही का आपलं करणंच आहे. हो, संस्कारात आपण कधी नाव ठेवून घ्यायचं नाही म्हणून आपलं केलं. तर ती तशी बोलली, मला म्हणली बोलायचं नाही आमच्याशी, अजिबात तिघांशी बोलायचं नाही.
तिकडे निघून जायचं तुझ्या घरी किंवा असं तसं भरपूर भरपूर काय काय बोलले. पण त्यावेळेस नवरा माझा तेवढा महिनाभर साथ दिली त्यांनी मला. म्हणले अजिबात तिला कुणी काय बोलायचं नाही, मी समोर बघितलंय. त्यामुळे तो विषय तिथं झाला. तो झाला की आम्ही 5-6 महिने मी माझ्या डोक्यात म्हणजे ते दिसलं तरी मी इकडे तोंड करून हे करायची, काम करायची. पण एक मनात भीती असायची ना की नको हा माणूस घरात आला तर, हो हा माणूस जर घरात आला तर नाही का असं. आणि ते झालं की मग तेवढ्यावरून परत माझ्या आजोबा वारले. आजोबा वारल्याच्या नंतर म्हटलं आता काय करायचं म्हणजे नाही का. तर ते म्हणले की मी काय येणार नाही, तू वडिलांना घेऊन जा. आणि माझ्या माहेरच्यांना सगळ्यांना माहित होतं की ही लोक अशी विचित्र आहेत. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, पहाटे 3-3:30 वाजता माझे आजोबा वारले. तर त्यांनी पहिल्यांदा फोन सगळी म्हटली की बाकीचं कुणाला फोन लवकर करायचं नाही, पण ह्या पोरगीला फोन करा पहिले, कारण सगळे येतील तरी ही पोरगी येणार नाही. आणि तसंच झालं. काही मी अक्षरशः माहितीये का, मला नाहीच त्यांनी सगळं स्वयंपाक केला. मी तेव्हापासून जागी 3:30 वाजता उठले, सगळ्या गुरांचं केलं, घरातला सगळा स्वयंपाक केला. आताच म्हणतील मगच म्हणतील मला जा, तरी सुद्धा मला बोलले नाही की चा म्हणून. शेवटी ह्यांना म्हणलं अहो असं नका करू म्हणलं, मला सोडून तरी या म्हणलं. मला शेवटचं तुम्ही भेटायला पण नाही. आदल्या दिवशी मला संध्याकाळचं म्हणतात की नाही का, सासू म्हणते की भेटायला जायचं असेल तरी मुद्दाम म्हणजे नाही का त्यांचं म्हणणं काढून घेण्यासाठी म्हणतोय काय सकाळ म्हणजे आजारीच आहे ना, मेला येईन की बघा थोडा मेलाय तेव्हा असं म्हणतोय नवरा म्हणणारा. हो. आणि दुसऱ्या दिवशी तर पहाटे फोन आलाच. फोन आला की तो असा हो ऐकलं की मग मला सहनच नाही झालं, मी लागली रडायला. तरी सुद्धा सगळं घरातलं केलं ही विचित्र लोक असल्यामुळं. आणि निघाली तर निघायच्या वेळेला घरातनं बाहेर निघायचं तर मला प्रॉब्लेम आला. अक्षरशः असलं मला रडायला लागलं ना. देवानी मला बुद्धी दिली थोडक्यात. स्वामींनी मला नाही का डोक्यात प्रकाश पाडल्यासारखं की बाळा तू सांगू नको त्यांना. तू जर सांगितलं तर ही बाई तुला लावणार नाही, मला तुला भेटायला तर नाही पाठवलं, किमान तुला तोंड तरी बघायला मिळेल त्या बिचाऱ्याचं. बरोबर. आणि अक्षरशः मी तशीच गाडीवरती बसले, गेले मी तिथं. गेले तर ताई अक्षरशः माहितीये मयत म्हणजे नदीला पोचायची म्हणजे त्या रोडला निघालं होतं बघा. हो. आणि देवाची नाही सासरा. आणि ते सांगायचं हो रोडनी जाताना सुद्धा हा माणूस मला तसा म्हणतोय बघा किती. हो. आणि ते पण तुम्हाला सांगते एवढ्या काट्या सगळ्या तोडल्या. पूर्वी कसा असतोय तो रोड खेड्यागावात नाही का, सगळ्या साईडनी जंगलासारखं तो रोड त्या रोडनी आली गेलेली. आणि मी अक्षरशः खोटं नाही सांगत, माझ्या काळजाचं पाणी झालं. मी आता गाडीवरनं उडी मारू काय करू, त्या माणसाला मी काय बोलू पण शकत नाही. आणि ह्यानी कारण पुरुषाची ताकद. आणि मी शेवटी 16 वर्षाची, काय माझं काय करणार. बरोबर आहे, काय करणार आहे. ह्यानी जर जबरदस्ती करायचं म्हटलं तर मी काहीच करू शकत नाही ना, काहीच करू शकत नाही. मी अक्षरशः तिथं देवाचं नाव घेत म्हणलं आई ग माझ्या पाठीशी उभं राहा. तरी कसं पाठवायचं ना सासऱ्यांबरोबर. त्यांना सगळं कारण 2-3 महिने गेले होते ना ह्या गोष्टीला, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की माझा बाप चांगला झालाय आणि मी नाही येणार म्हणला. हो. तर मी म्हणलं ठीक आहे, मला कुणी का होईना सोडवा पण सोडवा. आणि मला पण वाटलं की हा माणूस आता चांगला झालाय, बाळा बाळा म्हणायचं. मला वाटलं की आता झाला असेल चांगला बाबा, नाही मनातनं गेला असेल. पण त्यानं ते परत जाताना तसंच रस्त्यात गेल्यानंतर मी अक्षरशः बोलले म्हणजे नाही का, म्हणलं अण्णा बघू आता आपण चाललोय कुठे नाही का, म्हणलं बघू म्हणलं काय असेल ते. आणि त्या माझ्या आत्यांच्या ते आमच्या नातेवाईक आहे ना, तिला मी असं बोलले मी एक दिवस सांगून गेल्यानंतर. हो. शेतात गेल्यानंतर ती मला एक दिवस मी अशी बोलले. तर ती म्हणली अगं कसली नालायक पोरगी असशील तू, मूर्ख बोडायची म्हणली तू, ती असली नालायक लोक तुला मारून टाकतील म्हणली. तू बावट कशी असेल म्हणलं, तुला आई असताना तू आईला सांगू शकत नाहीस का. तर म्हणलं ताई मी नाही सांगितलं, मी कसं सांगू ही गोष्ट. म्हणलं माझी आई नाही विश्वास ठेवणार. मला म्हणली नाही बाळा तू हाकनाक मरशील ग म्हणली, तुला ही लोक मारून टाकतील. हा भांडगुळ करेल तर करेल, काय करायचं ते. तिघांनी जर तुला मारून टाकलं चौघांनी काय करशील ग. बरोबर आहे. हो म्हणलं बरं झालं ताई मला सांगितलं म्हणलं. मग त्याच्यानंतर महिन्यातच ही गोष्ट घडली. मी गेली तिकडे गेले की अक्षरशः मी तिथं म्हणजे कसं बोलू मी आईला तरी, कुठल्या तोंडाने सांगू आपण म्हणजे नाही का. बाबा विचार मनात. मी संध्याकाळी म्हणजे माती दिली तिथं मयत झाल्याच्या नंतर. तिथं मयतला गेले की सगळ्या लोकांना माहिती होतं ना. तर मी माझ्या आजीला एका सांगितलं, म्हणलं नानी मला असं असं आहे, मला प्रॉब्लेम यावं. तर एवढ्या माणसात सुद्धा त्यांनी म्हणजे हे करून नाही का म्हणले लेकराला तोंड बघू द्या, तिला भेटायला सुद्धा येऊ दिलं ना, तोंड बघू द्या तिला किमान म्हणले फक्त नाही का.
हा, तर हा. तोंड बघून मला रडायचं पण आवरणार रडावं का आई काय गं. करावं ते सुद्धा कळना, की आता हात सुद्धा लावू शकत नव्हते हो मी. बरोबर. तर तरी हो. म्हणलं जाऊ द्या, किमान नाही का पायात तरी पडायला भेटलं, लांबून हो, तोंड हो, तरी बघायला हो. मिळालं शेवटचं. खरंय. मग तेवढं झालं की मयत झाल्यानंतर आईला मी फक्त खुणावलं, म्हणलं आई त्यांना सांग ना गं, की मी नाही का उद्या सावरून हा. आणून आणून सोडतो म्हणून. हा, हा. तरी सोडांना म्हणजे नको म्हणले, आमच्या घरी काम आहेत, असं आहे तसं आहे, उद्या घेऊन येतो. तर वडील म्हणले असू द्या मी आणून सोडतो सावरून झाल्यावरती. हा, तर मग म्हणले ठीक आहे चालतंय, म्हणले राहू द्या मग सोडा उद्या आणून. हा. आणि दिवसभर मी तेच माझ्या डोक्यात विचार, रडती एकीकडं आणि हातपाय तर कापतात, मी बोलू कशी, कारण आई गं. माझे आई वडील खूप खूप म्हणजे कडक आहेत, हा, हा. खूप शिस्तीचे आहेत. हा, त्यांना म्हणजे हे गोष्ट सहनच होणार नाही. बरोबर. आणि मी जर सांगितलं तर धक्का बसला तर काय करायचं, मी कसं सांगू, आई माझ्या गं. संसाराचं वाटोळं होईल, म्हणजे एक असं पण विचार. असताच मुलीच्या जातीला. हा. हा. आणि मी तेवढं झालं की मग मी तरी सुद्धा निघाले. माझे वडील गाड्या न्यायला गेले त्यांच्या मित्राकडं. हा. आणि हो ना, गाड्या न्यायला गेल्या, तर काय करू देवा, अय्या. काय करू, तूच सांग आता मी काय करू, कसं सांगू. आणि मला लागलं रडायला, मी रडली अक्षरशः मोठमोठ्याने. आई गं. आई मला म्हणली बाळा तू का रडतीयस ग. तर मग मी आईला सांगितलं, अगं आई म्हणलं असं असं तो माणूस मला असं असं म्हणतोय. हा. बरं हो, झालं सांगितलं, सांगितलं. मी रडायला लागले. हा. अक्षरशः खोटं नाही सांगत, आईला काय करावं सुचलं ना, आईने ना खोटं नाही सांगत आहे ताई, हा. स्वामींची शपथ, आईने मला 2 चपल्या मारल्या पहिल्या. का बरं? हो, कारण मला म्हणली खरं सांग त्यांनी अय्या. काय केलंय का तुला. अच्छा अच्छा. हा, हा. हो, त्यासाठी म्हणली मी तसा विश्वास कसा ठेवू, तू आता एवढे दिवस का सांगितलं नाही, हे कधीपासून चाललंय. तर अय्या. म्हणलं अगं 5-6 महिने झाले आई. म्हणली तू आतापर्यंत डोळे झाकून बसली होतीस का, हा. मी मेले होते का. म्हणजे एवढी ती रडती पण आई तिकडं मला गं, बोलती. तिचं काळीज म्हणजे हे का सुटलं. तिचं काळीज, आईचा जीव काय म्हणत असत नाही मग का. बरोबर आहे. तर आई म्हणलं खरंच ग आई, त्यानं म्हणजे तसं नाही केलं, पण म्हणजे नाही का तुम्हाला असं बोललाय म्हणलं, तर आज मला परत तसा बोललाय म्हणलं नाही का. हा, हा. तर मला म्हणले जायचं नाही, पेटला म्हणली ते संसार, जायचं नाही. अरे वा. म्हणलं नको ग अशी आई पाहिजे असं आई. करू. हो खरंच की आहो. म्हणली अशी आई नाही पाहिजे. अजिबात नाही जायचं, अजिबात नाही जायचं म्हणली. आणि माझी आजी वडिलांची आई म्हणजे आता ती पण नाहीये आता, हा. पण ती सुद्धा माझ्या बरोबर श्रावण पाठीला आली होती माझ्या बरोबर. तर अच्छा. तिनं माझे हाल बघितले होते 2 दिवस. हा, हा. कारण 2-3 दिवस होती ना, तर वल्ल्या जळणावर स्वयंपाक करायचा, ते किती व दूर असायचा. हो. आणि लहान वयात काय एवढं स्वयंपाक यायचा आहे ना. खरंच खरंच. तरी मी आधी करायची. आजी माझी म्हणायची, लय रडायची माझी आजी माझ्यापाशी बसून, बाई बाळा गं. तू कसं काढते ग, तू चल तिकडं. म्हणायची अय्या. आई नको ग, नको ग आई, असू दे मी काढायला ग, आजचा दिवस उद्या एकटाच आहे म्हणलं, ती मेल्यानंतर आपलंच आहे सगळं. हो, हो, आजचे हो. दिवस उद्या सुधारतात, जाऊ दे ग, नको ग आई, दादांना आईला किती त्रास होईल, नको असं म्हणायचे. आई नाही गं. म्हणायची. घरी आल्यानंतर मला गाडीवर उतरून दिली आजीनं. हो. गाडीवरनं खाली उतरली, गेली की म्हणली बांडगुळा, म्हणली काय म्हणतात ना, खाटकाच्या दावणीला गाय बांधलीस म्हणली तू आई वडिलांना माझ्या. गं. माझ्या सोन्यासारख्या लेकराचं वाटोळं केलं म्हणली तू. अय्या. अरे कसली दळिंद्री माणसं आहेत म्हणली ही. अक्षरशः मी खोटं नाही सांगते, ती मरून गेली बिचारी, स्वर्गवासी झाली, पण हं. तिचे शब्द मला अजून आठवतात. म्हणली कसलं नको म्हणली पाहतो पोरगी, आपली आपण आयुष्यभर सांभाळू, पण बापरे, पोरगीला डॉक्टर किती मांडलं पाहिजे आजीला. हो. किती म्हणली विचार. लेकरं मी 2 दिवस राहिले, मला नको केलं रे, माझं लेकरू कसं राहत असेल म्हणली तिथं. बाई गं. नको रे म्हणली, लेकराला पाठवू, तुला खरंच सांगते म्हणली, पोरगीला पाठवू नको. हा. मी तरी तिला आधी सांगितलं होतं, आई तू अजिबात काय दादांना नाहीला सांगू नकोस बरं का ग. अय्या. तरी सुद्धा नाही होती, शेवटी एकटीचा सुद्धा आईचा जीव आहे ना, ती हो. पण आईच आहे. कसं ती सहन करेल सांगायची. तिनं एवढं बोडबड केली माझ्या वडिलांना, रडले. त्यावेळेस काय नक्की झालं ना, हा. की असं आहे म्हणून लोक कसं काय करायचं. बरोबर. मग त्यामुळे ज्यावेळेस मी आईला सांगितलं, त्यावेळेस आई म्हणजे अजिबात जायचं नाही. अरे आणि वा. वडील आले, हो वडील आले गाडी घेऊन, चल हा. बाळा म्हणले, तू अजून का उरकलं नाहीस. हा. मी रडती एकीकडं, आई माझी एकीकडे रडती, आणि त्याच्यात आजी पण आली होती तिथं. म्हणली हा. जायची म्हणल्यानंतर माझी गाडी हो. घ्यायला आली ना तुमच्या ह्यावर. हा. तेवढ्यातनं तिनं बाजूला घेतलं आजीला माझ्या आईनं, आणि आजीला सांगितलं. आजी तर तोंड जोडू रडायला लागली. अय्या. म्हणजे अगं तूच कसली काय दक्षिणेस म्हणली, तुला संसाराचं पडलेच का म्हणली, मारून टाकलं तर काय करशील. ती बरोबर म्हणायची आहे. अगं आई नाही ग, आता तो माणूस म्हणजे नवरा म्हणणार हाय माझ्या बाजूने, असू दे ग, हा. आज न उद्या सुधरेल म्हणली. हा. नाही म्हणली, अजिबात लावायचं नाही. वा. आणि मग असं वडील आले पाहिजे. घरी. हो खरंच की.
वडील आले माझ्या घरी. घरी आल्यानंतर वडील म्हणले काय झालं तुम्ही का रडताय सगळे आणि ताई चल की ग. तर मी रडते एकीकडं. असं वाटलं की वडिलांच्या गळ्यात पण किती रडू आणि काय करू म्हणजे नाही का. आणि सांगितलं तर वडील काय म्हणतील. तर मी कसं तरी त्यांना म्हणजे नाही का जवळ घेतलं. वडिलांना घरात बोलवलं आईनी आणि सांगितलं. वडील अक्षरशः खोटं नाही सांगत आहे. भिंतीला टेकले होते ना धक्कानं खाली बसले. म्हणलं काय करू म्हणले. माझ्या आईने मला त्यावेळेस पण सांगितलं होतं की माझ्या सोन्यासारखं लेकराचं वाटोळं केलंय. काय रे देवा वाढून ठेवलंय म्हणजे नशिबाला. म्हणजे काय म्हणले माझ्या मी आणि माझ्या लेकरांनी पाप केलंय म्हणून हे सगळं भोगायला लावतोय. सारे सोन्यासारखी माणसं म्हणून मी दिली म्हणजे पुरीला. आई वडील चांगले खरंच की अहो माझे वडील आहे ना. आणि त्यांनी मी म्हणलं नको दादा नाही का आपल्यावरती परत आरोप करतील. आपली परिस्थिती एवढी नाही म्हणलं जाते मी. मी जाते म्हणलं कारण ह्या नवऱ्याला सांगते मी की बाबा आता परत मला तो असा म्हणलं. बघू म्हणलं तो काय म्हणतोय. त्याला मी सांगेल की मी 10वीला गेले की मी जाते मी तिकडे राहू का आईकडं. मला म्हणले बाळा तू नाही अरे येऊन देणार ती. जर तुला काय केलं तर आम्ही काय करू. तर म्हणलं नको दादा मी तुम्हाला गपचूप फोन करून सांगत जाईल. लाईन असायचं ना. तर त्या लँडलाईन वरती इकडं माझ्या चुलत आजोबांच्या घरी एक फोन होता. तर अक्षरशः खोटं नाही सांगत ताई त्यांनी सुद्धा मला त्या आजोबांनी त्यांनी मला एवढं सहकार्य केलं ना. माझा जर फोन आलाय म्हणून कळलं ना त्यांची मुलं सुद्धा आणि त्या आजोबा आजी सुद्धा पळत पळत जाऊन माझ्या आई वडिलांना सांगायचे फोन आलाय तुम्ही. हो ना पळत पळत जायचे. माझे वडील 2च शब्द भेटायचे मला मिळायला बोलायला. पण तेवढ्यासाठी तेवढे मला सहकार्य केलं त्यांनी सुद्धा. आणि त्यांना सांगितलं म्हणलं मी जाते आता सांगते. आणि मला म्हणलं तू फक्त आता बोल तू उलट तू त्यांना बोला प्रत्येक गोष्ट नवऱ्याला पण सांग म्हणले. आणि नवऱ्याला सांगून म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून ठेव की असं असं आहे. जिथं तिथं प्रत्युत्तर कर. बरोबर आहे. तर मी गेली. मग त्यानंतर माझ्या वडिलांनी पाठवलं. आईने तरी सांगितलं हो पाठवलं. मग तर मी म्हणलं जाऊ द्या कसं असं थोडंसं आपण पण एक चान्स द्यावा नाही का त्यांना तरी कसं हे करायचं ना. मग म्हणले वडील म्हणले ठीक आहे पण 10व्याला तू आलीच पाहिजे. आणि रोज एक फोन करायचाच. त्याला काही सांग. त्याला सांग घरी गेलं गेलं त्याला सांग की मी माझ्या आई वडिलांना सांगितलंय. मग आता काय करायचं ते बघा. तर म्हणलं ठीक आहे. आणि मला सकाळ संध्याकाळ तुझा फोन आला पाहिजे मला म्हणले वडील. म्हणलं चालतंय दादा. हो आणि जर म्हणलं 10व्याला नाही आलं तर म्हणजे 10व्याला जर तुला नाही आणली तर 11व्या दिवशी मी तिथे येत असतो मला म्हणले. अरे वा. मग मला काय बाकीचं सांगायचं नाही. मग तू माझ्या बरोबर आलीच पाहिजे. तर म्हणलं ठीक आहे चालतंय. आणि नाही की होत आई मला त्या नाहीच 10व्याला येऊन दिला त्यांनी. नाही येऊन दिलं नाही दिलं येऊन. म्हणले काय करायचं 10व्याला त्यांचे म्हणजे तो ह्याकडे स्वभाव जातोय का लोकांचा. नवऱ्याला मी सांगितलं की असं असं आहे. मला म्हणले मी आहे ना तू कशाला घाबरतीस नको जाऊ म्हणजे नाही करायची काय गरज सांगू नकोस. म्हणजे मी त्यांना काय सांगितलं की मी माझ्या आई वडिलांना सांगू का. मी त्यांना सांगितलं नाही की माझ्या वडिलांना सांगितलं. हो फक्त त्यांना मी म्हणलं की मी सांगू का आईला त्यांना. मला म्हणले नको सांगूस मी आहे ना मी बघतो काय करायचं ते. आणि म्हणलं ते मला आता सुद्धा तसंच बोललेत परत नाही का जाताना. तर मला म्हणले त्यावेळेस मला काय म्हणले ते म्हणले त्या जागी जर दुसऱ्या कुणी असतं ना तर मी त्याला मारून टाकलं असतं. पण तो माझा बाप आहे मी त्याला नाही काय करू शकत. तेवढा शब्द बोलला ना तो. मग मी निर्णय घेतला म्हणलं जर आता वडील आले ना तर मग आता जायचं. कारण आज तू तुझ्या तोंडून मला बोलून दाखवलंस की उद्या काय जर झालं तर तू मला मारून पण टाकू शकतोस. बरोबर आहे. त्यांनी माझ्या अगोदर तसं प्रयत्न पण केले 2-3 वेळा मला म्हणजे मारण्याचा प्रयत्न पण केलाय. झोपत म्हणलं तरी झोपत म्हणलं तरी नरड्यावरती मिस्टरांनी माझ्या. अरे अरे अरे. तर माझ्या नरड्यावर सुद्धा एकदा जाऊन पाय दिला होता. बापरे. आणि तेवढ्यातनं सुद्धा मी म्हणजे नाही का तेवढी वेळ मारून न्यायची की बाबा नाही माझं चुकलं मी नाही परत असं बोलायची. म्हणजे नाही का एक आपल्या आई वडिलांसाठी किंवा नाही का आपल्या जीवासाठी आपलं कसं तरी काढायचं म्हणायचे. म्हणून मी नाही केलं. मग त्यांना सांगितलं ते तसं म्हणले की मग माझ्या डोक्यातच म्हणलं आता जाऊ दे आता नाही काय उपयोग म्हणलं. आपल्याला जे आई वडील निर्णय घेतील ते घेतील म्हणलं कारण इथं राहून पण उपयोग नाही. आणि मग तेवढ्या 10 दिवसात एक वेळ काळ आला की म्हणजे नाही का त्यांच्याकडे जायचं त्या त्यांची नंदुबाई ना त्यांच्याकडे जायचा योग आला मला. तर तेवढ्यातून पण मी पळत पळत जाऊन 5 मिनिटं त्यांना सांगितलं म्हणलं आत्या म्हणलं मी सांगितलंय आईला. तर मला म्हणले की काय म्हणली तर म्हणले वडील म्हणले की 10व्याला जर आलीस तर ठीक 10व्याला जर नाही आलीस तर मी तुला न्यायला येतो. मला म्हणले डोळं झाकून निघून जा बाळा. डोळं झाकून निघून जा. तिथं दिवस तू काम करून खाशील तर आई वडिलांना तोंडावर हसू राहील. जर जीवाला काय झालं तर तुझी आई तुला आयुष्यभर कुठं बघल सांग. म्हणलं जातं बाबा. हो ना.
तर अक्षरशः ना मग तेवढं झालं की मी ते 10वा दिवस गेले. अक्षरशः ताई मी तरी तिथं जेवत होते. माझ्या वडिलांची पाचर झाली होती पार. बाई माझ्या गं. वडिलांनी ज्यांनी लग्न ठरवलं ना ते मला न्यायला आले सकाळी 7 वाजता माझ्या घरी. 11व्या दिवशी. हो 11व्या-12व्या दिवशी 13वा होऊन दिला त्यांनी. 13वा होऊन दिला. म्हणले की 13 दिवस नाही का आपलं सुतकच घरातलं असतं ना मग नको बरोबर. लगेच हे करायला. एकदा 13वा झालं की यांच्याकडे बघू म्हणले. अरे वा. त्यामुळे मग 2 दिवस वाट बघितली. म्हणले 13व्याला परत फोन केला की उद्या कार्य आहे तुम्ही या. हा. तर म्हणले हो. 13व्याला पण नाही. 14व्या दिवशी माझे वडील 7 वाजता घरी हजर. अरे वा. घरी हजर तर माझं हातपाय थरथर कापायला लागले. तर माझे वडील गाडीवरनं उतरले ना ताई हा. तर तोल गेला माझ्या वडिलांचा. अशी माझ्या वडिलांची तब्येत झाली होती. बाई गं. म्हणजे त्यांनी घास सुद्धा खात नव्हते. रात्रभर झोप नव्हते. डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ. आई गं. अजून तो माझ्या वडिलांचा डोळ्यासमोर म्हणजे चेहरा दिसतोय. बापरे. हो एवढा चेहरा दिसतोय माझ्या डोळ्यांसमोर अजून सुद्धा. तरी सुद्धा मी म्हणजे रडती किकडं बोलती किकडं. मला बापरे. फक्त माझे वडील खुणवत होते की तू पिशवी भर. आई गं. मी त्यांना पाया पडायची म्हणजे नको आवडायला जाऊ द्या राहते मी नाही का. हा. मला म्हणले सांगितलंयच ना आई. माझ्या तिथं घरात सांगितलं म्हणजे तिच्या आईला ऍडमिट केलंय. हा, तिच्या हा. आईच्या पाशी थांबायला कोणी नाहीये. तिला आज तिला घरी आणलं की हिला दुसऱ्या दिवशी आणून सोडतो. हा, हा, हा. आज त्यांनी सांगितलं. अरे मग बापरे. त्यांनी सासूबाईंनी पाठवलं. मी फक्त हाय त्या कपड्यावर गेलते ताई. बापरे. माझ्या वडिलांनी गरीब लायकी असताना सुद्धा माझ्या वडिलांनी साध्या गोळ्यात का होईना लग्न करून दिलं. सगळं सामान दिलं होतं. बापरे. आंघोळीच्या बंबापासून तर स्वयंपाकाला गॅस पासून सगळं दिलं होतं माझ्या वडिलांनी. अरे बापरे. हो सगळं दिलं होतं. काही सुद्धा ठेवलं नव्हतं द्यायचं. तर फक्त अंगाशी कपड्याशी मी निघून आले होते. बापरे. वडील म्हणले पाठवणार नाही. हा, हा, तर मी हा. घरी आल्यानंतर हो मला एवढं टेन्शन आलं. आता काय करायचं म्हणजे नाही का. हो. मला सगळ्यांनी समजून सांगितलं. मी आल्याच्या नंतर मी ही म्हणली का सगळी की जायचं नाही. बरोबर तर आहे. म्हणलं हा. आजी माझी आली. मला म्हणली कशीच ग बाळा. मला मी गाडीवरून सुद्धा उतरून दिलं नाही मला की गळ्यात पडून रडायला. बाई गं. कशी आलीस ग बाया. मी कसं तुला 10, 12, 13 दिवस कसं काढलं आमचं मला माहिती म्हणली. खरं. आम्ही म्हणलं आता संपली. बाई गं. त्याच्या पाठीमागे तुझा नंबर लागला का काय आम्हाला वाटायचं. बाई कारण गं. तुझा फोन नाही काय नाही काय नाही का. 4-5 दिवस फोन बापरे. करायला भेटला नाही. सगळी घरातच. आणि नवरा सुद्धा बाहेर जायचं नाही काय नाही. मी जाईल तशी त्याला वाटतं की फोन बिन करून सांगते का काय. हा. तरी पण मी कसं तरी हो त्यांनी पण काय त्यांचा प्लॅन झाला असेल. हा. त्यांनी नाही म्हणले नाही जायचं 13व्याला. त्यांचं पण झालं काहीतरी. मी उलट 1-2 दिवस बोलली उलट. हा. नाही म्हणले मला हे असं सहन नाही होणार. मी आपल्याशी बोलले ना. हा. तर त्यांनी म्हणजे त्यांच्या डोळ्यावर आलं की ही जरा परत आगाऊपणा करायला लागली म्हणून नाही का. आता जसं तसं बोलती. हा. मग ती पोराला सांगते की मग ती ताब्यात ठेवा बघा सुरू चालली जी जरा जाग्यावर काय आळा घाला अरे असं बापरे. बोलते. मला माहित नव्हतं की बापाने असं गुण गायल्यात. त्यामुळे अरे. आपण बोलावं हिची बाजू घेऊन बोलावं. हिला जर बोललो तर ही जाईल निघून. हा. आणि घरच्यांना बोलावं तर घरची आपली आहेत. त्यामुळे बरोबर. कोणाला बोलायचं. हा. पण मी आली की मग माझ्या वडिलांनी परत काही पाठवलं नाही. फार मग चांगलं केलं. त्याच्यानंतर हो आणि मग कोर्टात केस दाखल केली आम्ही. अच्छा मग त्यांना धक्का बसला असेल. हो त्यांना सांगितलं नाही म्हणले. मी सांगितलं म्हणलं असं असं आहे त्याच्यामुळे नाही म्हणले. हा. मला जरी आले ना काही वर्षभर येत होते 2-3 चक्र मारले. मी जरी आले ना तरी मी समोर जायची नाही. हा. मला लय भीती वाटायची. मला असं वाटायचं ते मला म्हणजे नाही का इथं सुद्धा मारतील. कोण कोण म्हणजे यायचं. सासरा नवरा आणखी त्यांच्या आजूबाजूचे एक दोघं जण यायचे ते लग्न ठरवलं. सासऱ्याची चांगली काढली नाही का चांगली वडिलांनी. काढली ना. ते म्हणजे तो नाही आला सासरा नव्हता आला. एकदा सासरा आला त्यावेळेस काय बोलले नाही. पण नवऱ्याला सांगितलं म्हणलं तुझ्या बापाचे हे गुण आहेत म्हणून आम्ही पोरगी पाठवत नाही. हा बरोबर तर आहे. तेवढ्या सुद्धा माणसात म्हणतोय की म्हणते माझी बायको आहे, मी तिला मारून टाकू शकतो तुम्ही पण मला बोलणार. बापरे. माझी आई वडील म्हणले म्हणजे नाही का माझी आई म्हणली तू एक काम करत तुझ्या सासऱ्याला घेऊन ये इथं आणि तुझ्या नंदला पण घेऊन ये इथं. हा. माझा नवरा आहे ना माझ्या नवऱ्यापाशी तुझी पोरगी झोपायला पाठव म्हणून बघू म्हणली काय होतंय. बरोबर आहे. पाठवतोस का तुझी बहीण बघू म्हणली झोपायला. बरोबर आहे. लाज वाटत का तुझ्यासाठी दिली का त्याच्यासाठी दिली म्हणली आई म्हणली झोपायला. बरोबर आहे. हा मग तेवढं झालं त्यानंतर म्हणजे नाही पाठवत नसतो काय असं ते लिगली आपण सोडत नसतो. केस दाखल केली. केस दाखल केली तर माझे वडील आम्ही गेलेलो ते म्हणजे नाही का दिवसभर माझे वडील माझ्या बरोबर आलेले. आणि संध्याकाळपर्यंत दिवसभर मी त्यांचं तोंड बघितलं. पाणी नाही खाल्लेलं सुद्धा काही नाही. एवढं जीवाला लागलं माझ्या. म्हणलं तेव्हा काय रे माझ्यावर वेळ आणलीस माझ्या बापावर की म्हणजे आज काम करून आम्हाला जगवायचं दिवस
हो तर तुझ्या बापाला कोर्टाची पायरी चालायला लावलीस. म्हणलं काय त्यानं पाप केलं एवढं. बाई हा? गं. हो, आणि दुसरी तारीख यायची त्याच्यातच 8-15 दिवसातच माझे वडील एक्सपायर झाले ताई. अय्या. म्हणजे हो, 8-15 दिवसात म्हणजे तर धक्का त्यांना सहनच नाही झाला अहो. सहनच बापरे. नाही झाला माझ्या वडिलांना. ते गेले माझे वडील. आई आणि गं. अक्षरशः मग ते सगळं म्हणजे डोंगरच कोसळला आमच्यावर. खरंच. हो, आणि ते एक बायक संस्था आहे बघा आपली ह्याची महिलांची उरुळी कांचनमध्ये. हा तर ते आमचे एक खाडीलकर सर आणि कड सर म्हणून आहेत. त्यांच्या असं ते कोर्टाच्या मॅडममुळे आमची त्यांची ओळख झाली होती. हा तर त्यांनी मला पाहिलं होतं ना, की म्हणजे माझी परिस्थिती त्यांना माहिती होती, की माझे हे असे दिवस आहेत, एवढी परिस्थिती हालाकीत मी दिवस काढले. हा तर त्यांना माझी परिस्थिती माहिती होती. त्यांनी मला त्या ट्रेनिंगसाठी बोलवलं. महिला सबलीकरणाचं ट्रेनिंग होतं नाही सबलीकरण. का. हा. हो, सगळं म्हणजे स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं. तर माझ्या वडिलांना त्यांनी बोलून घेतलं. 2-3 चक्र माझ्या घरी मारल्या सरांनी. हो. माझी आई म्हणायची पाठवायचे, पण माझे वडील म्हणायचे नाही पाठवायचे. मग नंतर हो. त्यांनी समजून सांगितलं, म्हणजे तुम्ही किती दिवस तिला पुरणार आहे सांगा. ह्या हा. पोरगीला आजवर सुद्धा बघायचं कळत नाही म्हणले का, कुठं जायचं माहित नाही. हो. ती जर पोरगीनं हे ट्रेनिंग घेतलं ती स्वतःच्या पायावरती कुठं पण उभं राहू शकतात म्हणले. अगदी बरोबर आहे. हो, तर मग त्यांनी माझ्या वडिलांनी छातीवर दगड ठेवून म्हणले आधीच असं झालंय, नुसत्या पोरी तिथं कसं काय ठेवणार नाही का. हा हा तर म्हणले आमच्यावर विश्वास ठेवा, इथं आम्ही सगळं म्हणजे नाही का सिक्युरिटी सगळे असणार आहे त्यांना. हा अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणले. हा त्यांनी पाठवलं. आठवड्याचं ट्रेनिंग तिथं ह्याचं टेलरिंगचं होतं, कॉम्प्युटरचं शिकवलं जायचं. अरे वा. आणखीन हो, दुग्ध प्रक्रिया, पशुपालन, कुक्कुटपालन, अरे वा. आणखीन महिलांचं बचत गटाचं आपलं सोशल वर्करचं काम. सगळे 8-9 विषय होते त्यामध्ये. तर हो, सगळं आणि फूड प्रक्रिया, दूध प्रक्रिया हे सगळं. मग त्यात तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता. तर मग मला म्हणजे मी असं प्रत्येक गोष्टीत ऍक्टिव्ह. अरे वा. प्रत्येक गोष्ट करताना हो, प्रत्येक गोष्ट अक्षरशः ते आपण म्हणतो ना गाईचं डॉक्टर, गाई लावायचं ते सुद्धा मी शिकली ती डॉक्टरांचं सुद्धा. अरे वा. तर सगळ्यात हो, सगळे मला बोलले की म्हणले अहो ही मुलगी होऊ शकते, पण मी म्हणलं नाही सर माझं शिक्षण खूप कमी. अरे कोण म्हणतं तुझं शिक्षण कमी आहे बाळा, कुणीच तुला म्हणू शकत नाही. हो, मला बोलायचं की खरंच तुला कोणी म्हणू शकत नाही की तुझं शिक्षण कमी आहे म्हणून. आणि एवढं माझ्या मैत्रिणींनी सुद्धा एवढं सहकार्य केलं, एवढं समजून घेतलं ना ताई. हो ना. खूप म्हणजे खूप समजून घेतलं. हो, आणि तिथं ट्रेनिंगला असतानाच माझे वडील एक्सपायर झाले ना. तर मग तेवढं हो, मी घरी सुद्धा नाही हो गेले. माझ्या वडिलांची म्हणजे 1 महिनाभर पण नाही मी बोलू शकले जास्त नाही का. त्याच्यातच असं झालं. मग कसं तरी मी ते म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं. मला म्हणले होते हे बघ बाळा, केलेल्या पाठीमागे जाता येत नाही आपल्याला. आता ते झालंय तर त्यांच्या पाठीशी म्हणजे ह्या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यामुळे आता मी माझं सांगण्याचं कर्तव्य केलंय. त्याच्यातून तुला काय शिकायचंय ते बघ. मग तुला रडत बसायचंय का तुला जिद्दीने करून दाखवायचंय. कारण आज तुझ्या घरात सगळ्यात खचलंय ते माणूस म्हणले तुझी आई. त्यामुळे तिला सावरून तुझ्या भावंडांना कसं सावरून तुला पुढं जिद्दीनं तुला कसं करून दाखवायचंय. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की बाप गेलाय पण सरांनी म्हणजे आम्ही तुझं दुसरं बाप आहे म्हणून. आम्ही तुला जे घडवलंय ते आमचं नाव घालवायचं का आमचं नाव कमवायचं तू बघ. काही मी खोटं सांगत नाही. 10 दिवसच मी घरी थांबले. 11व्या दिवशी सकाळी 9 वाजता मी ट्रेनिंग मध्ये हजर होते. अरे वा. अक्षरशः सर ते सुद्धा रडले, मानले, सॅल्यूट केलं मला म्हणले मानलं बाळा तुला. खरंच म्हणले आज तू त्या दिवशी म्हणजे मी विश्वास सुद्धा माझा बसत नव्हता की मी तुला त्या दिवशी सांगितलेलं तू एवढं म्हणायला लावून घेशील. म्हणलं सर माझ्या बापानं मला आतापर्यंत घडवलं, पण आज म्हणजे ह्या 8 महिन्यात तुम्ही जे माझ्यावर संस्कार केलेत ते मला आयुष्यभर चालवायचे ते मला पुरेसे आहेत म्हटलं नाही का. खरंय. तर मी तेवढं झाल्यानंतर परत मग कंपनीत जॉब केला. रांजणगाव गणपतीच्या तिकडे 1 वर्षभर जॉब केला. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सोशल वर्करचं बचत गटांचं काम 1 वर्ष तिकडे केले. हो, ते काम केलं. तिथं पण सहकार्य माझे चांगले होते सगळे. त्यानंतर हो, तिकडनं परत आले इथं गणपती म्हणजे नाही का आमच्या तिथं गणपतींचे भरपूर शेड आहेत. बरोबर. गणपती बनवण्यापासून तर त्याचे कलरिंग पर्यंत काम सगळं येतं मला. अरे वा. हो, ते सुद्धा मी सगळं केलं. त्यानंतर पतसंस्था आपली शरद ग्रामीण पतसंस्था आहे उरुळी कांचनमध्ये. तिथं मग तेच काम करत करत माझ्या बहिणी बरोबर मी एक दिवस असे सहज गेले. तर बहीण सर म्हणली ती कोण आहे.
आणि माझी बहीण तिथं जॉबला म्हणजे करत होती ना जॉब अच्छा. अकाउंटंटचं. हो, ती काय शिकली आहे? पतसंस्थेमध्ये. तिची 12वी झाली होती. लहान बहीण का? हो. अरे वा. तर ती तिथे अकाउंटंटचं काम करत होती. हा आणि असे सहज गेले मी, तर तिथे एक वॅकन्सी होती. हा त्यामुळे मग सरांना तिनं विचारलं, म्हणजे सर माझी बहीण आहे, असं असं आहे तिची परिस्थिती, म्हणजे नाही का. हा सर म्हणले बघू आपण देऊ तिला अकाउंटंटचं काम एखादं, म्हणजे नाही का आपलं लिखाण वगैरे करू शकते का. हा 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 तर म्हणले हो येतं तिला, कॉम्प्युटर पण चालवायला येतं. सर ओ. म्हणले आण तिला बघू. हो. हा. तर 10 फेब्रुवारी बघा, 10 फेब्रुवारी मला वाटतंय 11 का 10 का 11 त्या हा. साली मी जॉईन झाले. आणि अरे वा. दुसऱ्या दिवशी वर्धापन दिन होता आमच्या पतसंस्थेचा. हा हा तर मी अक्षरशः खोटं नाही सांगत, आपण जशी घरात साफसफाई करतो ना ताई, हा. तसं मी गेली ना दुपारी 11-12 वाजता मी संस्थेत गेले. तर सर म्हणले हो जॉईन तू. अरे वा. माझं अक्षरशः खोटं नाही सांगत आहे, म्हणजे पहिल्यापासून स्वामी माझ्या पाठीशी असल्यासारखं, देव हो. माझ्या पाठीशी. मी अरे. प्रत्येक गोष्ट गेले की मी सर म्हणजे जॉईनिंग हो काय, हं. कितवी शिकले, तुझं नाव काय, हे सुद्धा मला सरांनी विचारलं नाही. अय्या. कारण बहिणीला म्हणले हो तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुझ्या बहिणीला लावतोय, तुझं तू म्हणजे तिला कसं ट्रेन करायचं तू बघ. अरे वा. तर मी घरी तिथं गेल्यापासून अक्षरशः जशी आपण घरी साफसफाई करतो ना, सगळं संस्था धुवून पुसून सगळं स्वच्छता केली, सगळं नीट नेटकं लावलं. सर म्हणले सारिका, म्हणजे माझ्या बहिणीचं नाव सारिका आहे ना, हा. तर मला शाळेला म्हणायची. तर मला म्हणले अरे सारिका तू तर आल्यापासून एकदा झाडू सुद्धा मारलं नाही. अरे तुझी बहीण किती म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे ना, तिनं आपलं समजून, म्हणजे हा. तिनं आलेल्याच दिवसात तिने आपलंच केलं म्हणले आपल्या सगळ्या संस्थेला. अरे वा. म्हणले अहो ताई ती खरं, म्हणजे सरांना म्हणले सर अहो ती काय आहेच तशी माझी बहीण, खरंच अहो लय गुणी आहे. हं. तर मी म्हणजे दुसऱ्या दिवसापासून आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट मी करताना ना मन लावून करते हा कुठल्याही हा. गोष्टी. हे एकदा म्हणजे महत्वाचं. जरी हो वाचायला जरी नाही ना आलं मला, हा. तरी पण मी मन लावून करायची कुठली गोष्ट करताना, आणि ते डोक्यात राहायचं, म्हणजे माइंड माझं तेवढं आहे. हा हा हा. तर मी अक्षरशः कुठं नाही सांगत आहे, कॅशियर मॅनेजरचं सुद्धा काम सांभाळले ताई पतसंस्थेमध्ये. बाप रे. हो आमचे सर आहेत ना 15-15 दिवस हा. ह्याला जायचे ट्रिपला, माझ्या जीवावर संस्था अशी सोडून. अरे वा. त्यांना माहिती होतं ना, अक्षरशः मी आता ते लग्न म्हणजे 11 वर्ष मी आई वडिलांच्या दारात काढले, म्हणजे हो. हे झाल्याच्या नंतर नाही का. बरोबर. हा. म्हणजे ते कंपनीत काम केलं, हे ह्याच्यात गेलं 11 वर्षाचा काळ. बरोबर. हो. 5-6 वर्ष मी पतसंस्थेमध्ये पण केलं. हा. पण ते पतसंस्थेचं काम सोडताना ना अक्षरशः सर आणि त्या मॅडम सुद्धा रडत होत्या. हा. अक्षरशः आपल्या घरात आई जशी आपल्याला सासरी सोडून जाताना रडतो ना आपण, हो, तसे हो, माझे हो. सगळे सहकारी रडत होते अहो. अय्या. मला अजून सुद्धा त्यांचा कॉल येतो ना, तर म्हणतात की अरे. तू गेल्यापासून जसं तुझ्यासारखं माणूस मिळणे नाही. म्हणजे नाही का आपलं समजून 1 वर्षभर आहे ना मी सोडल्यानंतर मला काही गोष्टी फोन करून विचारायचे की हे कुठे ठेवलेस ग तू, अय्या. हे कुठे ठेवलंयस, ते कसं बरं. करायचीस तू. अरे वा. मग काय सोडलं आणि तुम्ही? मी काय म्हटलं, तुम्ही ते काम का सोडलं मग? मग लग्न माझं झालं ना परत, हा, 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 सेकंड हा. मॅरेज केलं मी. लव्ह तरी मॅरेज? सुद्धा म्हणायचे हो नाही अरेंज मॅरेज केलं. अच्छा. मी म्हणायचे की मी आईची माझी रोज भांडण व्हायची. आई म्हणायची तू लग्न कर बाळा, हा. मी म्हणायचे नाही आई, म्हणजे हं. तू मला का पाठवतेस, माझ्यावर विश्वास नाही का, हा. मी तुला माझं समजून म्हणजे नाही का हे करते ना. हा. तर मला म्हणायची नाही ग बाई, माझ्या पाठीमागं कोण आहे तुझं हा, बाप हा, तर नाही, मी आज आहे तर उद्या नाही, माझ्या मागं कसं होणार, कुणी पण तुझा फायदा घेईल. अय्यो. अगं तुला माझ्यावर विश्वास नाही का ग. हा. तर मला म्हणायची नाही ग बाळा तुझ्यावर विश्वास आहे, पण मला समोरच्यांच्यावर विश्वास नाही ना, हा. असं म्हणायची नाही का. म्हणायचे अगं लोक कसे असतात, आणि विशेष म्हणजे मी जाण्या येण्यासाठी असं म्हणजे स्वतःचं काही नव्हतं ना, मी रोज दुसऱ्यांच्या गाड्यांना हात करून जायची. अय्यो. 2 व्हीलर म्हणा, हो 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, आपला हात करायचं. हा, का हा. तर 10 रुपये यायला 10 रुपये जायला, बापरे. 20 रुपये रोजचे जातात, आणि पेमेंट 3,500-4 हजार रुपये. मग त्याच्यात काय काय परवडायचं होणार? ना. खरंय. म्हणून मी कधी एकही दिवस मी कधी असं म्हणजे नाही का भाड्याच्या गाडीत कधीच आले नाही. हो ना. रोज दुसऱ्याच्या गाडीला, आणि विचित्र रोज एक एक नमुने भेटायचे. अय्यो. अक्षरशः एक दिवस तर पाऊस येत होता, तो पिलेला माणूस, अरे. आणि हो, आणि मी आपली गाडीवर बसल्यानंतर ते मागे मागे सरकायला लागायचा. अरे, अरे. ते हो, आणि असं हे चिक्कूचा बाग आहे आमच्या तिथे जाताना रोडमध्ये, हा, हा. त्या बागेपाशी त्याने त्या म्हणल्या ताई आपण पाऊस येतोय आपण 2 मिनिटं थांबू. आणि त्यावेळेस मला स्वामींचा वेळ लागलाच होता, म्हणजे माझ्या कामातली जी मैत्रीण होती ना, तिने मला असंच सांगितलं, म्हणली शैला तू का ग स्वामींचं करत नाही, म्हणजे काय तुम्ही स्वामी स्वामी करता हो, कोण आहे तो हे स्वामी. हा, हा. तर त्यांनी मला फोटो दाखवला स्वामींचा. हा, हा. तर आई शपथ म्हणलं ताई
तुम्हाला सांगू का म्हणलं, मी 5वी 6वी होते ना, तेव्हा मला गाडीवरती दिसलं होतं, भिऊ नकोस मी पाठीशी आहे. हा. पण त्या गाडीवरती ना असं स्वामींचं चित्र उभं, कपडे वगैरे नाहीत ना. हा, हा, मी हा. खोटं नाही हो सांगत, मी स्वामींना त्यावेळेस नाव ठेवले. मग ते नागडा उघडा महाराज हे काय करणार आहेत? म्हणजे हे कसं पाठीशी उभं राहतं ते, अक्षरशः मी आज आहे ना तो शब्द आठवला तरी मी रडते. पण ते आई गं. स्वामी मी तुम्हाला एवढं विचित्र बोलले तरी तुम्ही माझी पाठ सोडली नाही तो. म्हणजे हा. किती म्हणजे नाही का, तुम्ही वाईट बोललात तरी तुम्ही त्याच्या पाठीशी असता. आहेत आणि खरंच. माझा बाप मेल्यापासून शपथ तो माझा बापच झालाय. खरंच, मी खरंच. आज माझ्या आईशी नाही, माझ्या बापाशी भांडत नाही, एवढं मी माझ्या स्वामींशी भांडते. आई गं. खरंच ना, पावलं पावली. आणि मी वाटला जो आता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.